बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध न होण्याचं खापर सुप्रिया सुळे यांनी कोणावर फोडलं? बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली आहे, तरीही अनेक उमेदवार हे निवडणुकीच्या मैदानात आहेत. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची या निवडणुकीत बिनविरोध निवड व्हावी यासाठी महायुतीकडून प्रयत्न करण्यात आले. पण तरीही काँग्रेसने तिथे उमेदवार जाहीर केला होता. यानंतर सुनेत्रा पवार यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना फोन करून उमेदवारी माघारी घेण्याची विनंती केली होती. तसेच इतर नेत्यांनी देखील हर्षवर्धन सपकाळ यांना विनंती केली होती. त्यामुळे काँग्रेसने बारामती पोटनिवडणुकीतून माघार घेतली. त्यामुळे सुनेत्रा पवार यांच्या विजयाचा मार्ग सोपा झाला आहे. या घडामोडीनंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी आज पंढरपुरात जाऊन विठोबांचं दर्शन घेतलं. यानंतर त्यांना पत्रकारांनी काही प्रश्न विचारले असता त्यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली. पत्रकारांनी सुप्रिया सुळे यांना काही प्रश्न विचारले. यावेळी सुप्रिया सुळे यांनी एक महत्त्वाचं वक्तव्य केलं. राजकारण होत राहतं, वैयक्तिक संबंध महत्त्वाचे आहेत. मी नेहमी माझ्या भाषणात सांगते, रिश्ते ही मायने रखते हे, सत्ता पैसा राजकारण हे चालूच राहतं, पण शेवटी माणसाच्या आयुष्यात सुख आणि दुःखात माणसंच लागतात, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. पत्रकारांनी बारामती पोटनिवडणुकीत काय रोल असणार आहे असा प्रश्न विचारला. त्यावर त्यांनी, मला माहीत नाही, तुम्ही हा प्रश्न अजित पवार गटाला विचारायला पाहिजे. बारामती पोटनिवडणुकीत माझा काय रोल? मी निवडणुकीला मतदानाला जाईन, ते आणि मी आम्ही दोन्ही आपापली उत्तर द्यायला सक्षम आहोत, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली. सुनेत्रा पवारांसाठी प्रचारात उतरणार का? यावेळी पत्रकारांनी प्रचारात उतरणार आहात का असा प्रश्न विचारला. त्यावर सुप्रिया सुळे यांनी, तुम्ही त्या पक्षातून आमंत्रण देताय का असा प्रतिप्रश्न सुप्रिया सुळे यांनी विचारला. रिश्ते मायने रखते हे, पण त्या पक्षाने विचारू दे. तुम्ही त्या पक्षाच्या वतीने विचारणार असाल तर माझ्याकडे उत्तर आहे, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली. नाही, एकतर आम्हाला कोणी बिनविरोध व्हावं असं काही आधी कोणी विचारलंच नाही. ते साधारणपणे कसं होतं, आता हा तर माझा स्वतःचा लोकसभा मतदारसंघ आहे, माझा स्वतःचा भाऊ गेला आहे आणि दादाचा ज्या पद्धतीने अपघात झाला, दादाचा ज्या म्हणजे मला म्हणजे बोलतानाही जड जातं म्हणताना की दादाचा ज्या पद्धतीने ज्या काही घटना झाल्या त्या दिवशी, त्यातून आम्हाला आमची भूमिका होती की आपण हे लढू नये इलेक्शन. आणि त्याच्यामुळे राहुरीमध्ये जे काही इलेक्शन झालं त्याच्याबद्दल फार म्हणजे जेव्हा चर्चा झाली तेव्हा स्थानिक नेत्यांवर आम्ही ते सगळं सोडलं होतं. आणि स्थानिक नेत्यांची भावना अशी होती, आम्ही आमच्या मित्रपक्षांशीही बोललो आणि मित्रपक्षाची आणि सगळ्यांची भावना होती की आपण सगळ्यांनी या इलेक्शनला लढलं पाहिजे. काल मी पंढरपूरला सकाळी एवढंच म्हणाले की मला असं वाटतं, म्हणजे मला असं वाटलं होतं की एकदा आम्हीची भूमिका, काँग्रेसची भूमिका म्हणजे महाविकास आघाडीची भूमिका ही स्पष्ट झाली की बिनविरोधसाठी आमचा पाठिंबा आहे. एकदा हे सांगितल्यावर आम्हाला असं वाटलं की आता काही मतदान विषयच राहत नाही ना काही. त्याच्यानंतर का फॉर्म वेळेवर घेतले गेले नाहीत किंवा बाकीचे कॅन्डिडेट्सची माहिती ही मला काही नाही, कालही नव्हती आणि आजही नाही आहे. पण मला अपेक्षा होती की बाकीच्यांचेही, म्हणजे जसं काँग्रेसला सगळ्यांनी मिळून विनंती केली आणि शिवसेने उद्धवजींनीही अतिशय समंजसपणा, त्यांचं आणि दादाचं जे प्रेमाचं नातं होतं त्यामुळे त्यांनीही भूमिका जी मांडली, त्याच्यामुळे मला खरं तर वाटलं की मतदानाची वेळच येणार. एकतर एका लोकशाहीमध्ये कशाला आपण कुणाबद्दल काही बोलावं असं, पण अर्थातच ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरंही मी नाही देऊ शकत. हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार गट त्यांनाच विचारायला लागेल, कारण का तिथे ग्राउंडवर काय झालं, कुणाचे फॉर्म होते, का ते माघार घेतले नाही, या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला त्यांना विचारायला लागेल. कारण का ते काढले ते बॅनर, मला असं तुमच्या चॅनलनी दोन्ही बातम्या दाखवल्या, त्यामुळे तुम्हालाच माहिती. नाही, मला असं वाटतं नाही, ही काही कौटुंबिक कार्यक्रम नाही आहे, हा एक राजकीय पक्षाचा विषय. आम्ही पाठिंबा दिला, पाठिंबा सगळ्यांनी, मग सगळ्यांचेच वापरा ना, मग उद्धवजींचा पण वापरा आणि सोनियाजी आणि राहुलजी आणि प्रियंकाजींचा पण वापरा, वापरायचे तर सगळ्यांचेच वापरा ना. कारण का आम्ही महाविकास आघाडी म्हणून काम करतो, त्यांची युती आहे, महायुती का काय ती, मग महायुती आहे, मग वापरायचेच असतील तर बाळासाहेबांचा, उद्धवजींचा, सोनियाजींचा, राहुलजींचा, खडगेजींचा, सगळ्यांचेच वापरा ना. एकतर आम्हाला कुठलंही आमंत्रण आलेलं नाही, त्याच्यामुळे पुढच्या प्रश्नाची काही उत्तराचाच विषय येत नाही. पण आम्ही आमच्या पक्षाची भूमिका ही आधीच स्पष्ट केलेली आहे. आम्ही बिनविरोध व्हावं ह्याच्यासाठी आमच्या शुभेच्छा होत्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार
यांनी पहिल्याच दिवशीच भूमिका घेतली होती. हे एक बाय इलेक्शन आहे. दादाच्या नंतर ज्या पद्धतीने त्या सगळ्या गोष्टी झाल्या, आजही खरं वाटत नाही की दादा आपल्यात नाही. पण अशा पार्श्वभूमीवर ज्या पद्धतीने ती सगळी घटना झाली आणि त्या दुःखातून आम्ही कोणी सावरलेलोही नाही आहे खरं तर. आणि अशा वेळीस एखाद्या इलेक्शनमध्ये सहकार्याची भूमिका ही लोकशाही असली तरी ती बिनविरोध व्हावी अशी आमची भावना आणि भूमिका राहिलेली आहे. ती कालच होती, आजही आहे आणि तीच आहे. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.